6 धावा फलकावरती लागले आहेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर अवांतर, त्यानंतर चौकार आणि 1 धाव. एकूण 3 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानामध्ये गोलंदाज किशोर म्हात्रेला आपण पाहतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू प्रहार जरूर केलाय. चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठलाय, सेफ लँडिंग. क्षेत्ररक्षक चेंडू मागे प्रयत्न जरूर केलं होतं, परंतु प्रयत्नांना आली मिळाली असफलता आणि इथे चेंडू गेलाय 4 धावेंना. 4 धावेंसाठी हा चेंडू आपण जरूर पाहिला. सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षकानं केलेला प्रयत्न जरूर आपण पाहिलं, परंतु प्रयत्नांना अपयश आलं. शेवटच्या क्षणाला 4 ने संघ पुढे सरकेल. 10 धावा फलकावरती लागल्यात. आपण हा सामना पाहतोय सुवीर स्पोर्ट विपक्षम वंश आणि 11 टीम. या दोन टीम मध्ये हा युद्ध पहिल्या सत्रामध्ये सुवीर स्पोर्ट 11 टीम खेळ करतोय. हा फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. खूप सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जरूर केलाय आणि ती चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट या चेंडूवरती. एकत्रित आपण 2 फलंदाजांचा विचार केला. ॲज अ ओपनर एका बाजूला अश्विन पाटील आणि त्याच्या संवेद समाधान गायकवाड असे 2 फलंदाज मैदानावरती. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत. चेंडू एकूण फेकून झाले तर 5 आणि धावा जमवल्यात 12. प्रमोद गायकवाड यांनी झेल टिपला तर प्रत्येक झेलसाठी 1000. अक्षय पाटील, प्रसाद म्हात्रे, प्रतीक म्हात्रे यांच्याकडनं 1000. प्रमोद गायकवाड. इथे मात्र बक्षांचे खैराट. हा चेंडू खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि फलंदाजाने 3 चौकार 3 षटकार जरी लगवले तर समाधानसाठी बक्षीस आहे 2000 रुपये. 3 चौकार 3 षटकार ठोकले तर अक्षय पाटील, प्रतीक म्हात्रे आणि प्रसाद म्हात्रे यांच्याकडनं 2000 आणि प्रमोद गायकवाडनं जर झेल टिपला तर 1000. हे बक्षीस, हे मोटिवेशन आहे, हे प्रोत्साहन आहे आमच्या गावच्या खेळाडूंसाठी आणि घरच्या खेळाडूंना दिलेलं जातोय या मैदानावर प्रोत्साहन. नक्कीच नक्कीच. आमच्या मान्यवरांनी आता मात्र एटीएम खुलं केलंय. तुम्हाला पासवर्ड दाबायचंय. 4 नक्कीच 3 चौकार 3 षटकार विकेट्स, नंतर त्याच्यानंतर झेल, असे बरेचशा याच्यावरती पारितोषिक आमच्या मान्यवरांनी लावलंय. मात्र ते तुम्हाला पटकावायचं असेल तर ते कार्य मैदानामध्ये करायचंय. आतापर्यंत खूप चांगला खेळ. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती खेळ करतोय. 4 षटकांचा सत्र किती धावा जमवतील सुवीर स्पोर्ट 11 टीम, किती धावांचं लक्ष इथे वंश आणि 11 टीम समोर ठेवणार मैदानामध्ये. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. बॅटची कडा. तिथे आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या मागे असणारा क्षेत्ररक्षक चांगला बॅकअप दिलं गेलंय. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. षटकाचा विचार केला. दुसरं षटक गोलंदाज जय गायकवाड याच्या माध्यमातून फेकलं जातोय. पहिल्या चेंडू निर्धाव. पहिलं षटक आपण पाहिलं किशोर म्हात्रेनं फेकलं होतं. 12 धावा खर्च केला होता. त्यानंतर जय गायकवाड. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रहार चढवलाय. अश्विन पाटीलच्या बॅट मधून आलाय हा दन 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 दनित षटकार. एक आक्रमक फलंदाज आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद दाखवत असताना मैदानामध्ये प्रहार चढवलाय. षटकार ठोकला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि चेंडू जाईल इथे डिफाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. अगोदरच्या चेंडूवरती षटकार आणि या चेंडूवरती आलाय चौकार. आता डीजे सँडी प्रेक्षकांची मनं जरूर जिंकेल. आता त्याच्या माध्यमातून कव्वाली आपल्याला पाहायला मिळतील. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करतोय. एका बाजूला अश्विन पाटील आणि त्यांच्या संवेद समाधान गायकवाड. खूप चांगला खेळ आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून जरूर झालाय. मात्र गोलंदाजीचं आपण विश्लेषण पाहिलं, गोलंदाजीचा विचार केला. आतापर्यंत 3 चेंडू फेकले जय गायकवाड या गोलंदाजानं, त्यामध्ये धावा खर्च केल्या. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ येथे शिल्लक आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय
सुवीर स्पोर्ट 11 टीम हा चेंडू थोडीशी दिशा भरकटली, पंचांचा इशारा आहे ते हा चेंडू स्वेर अव्वांतर घोषित केलाय. जसा मागच्या 2 चेंडूवरती षटकार आणि चौकार आला, त्यानंतर जे गायकवाड या गोलंदाजावरती थोडासा प्रेशर आणि त्या प्रेशरानं गोलंदाजी करत असताना त्याचा परिणाम भोगत असताना मैदानावरती हा चेंडू अव्वांतर फेकला गेलाय. तर नक्कीच यावेळी सफुलटॉस पुरेपूर फायदा उठवला अश्विन पाटील या फलंदाजानं. चेंडूला टोलवलाय डीप विकेट रिझन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दणदणीत षटकार. षटकार आता मात्र एक मोठी फलंदाजी करत असताना अश्विन पाटील फलंदाज. संघाची धावसंख्या 29, 29 धावा धावफलकावरती. यावेळी चुकीची कामगिरी गोलंदाज जय गायकवाडच्या माध्यमातून आणि त्या चुकीचे कामगिरीवरती प्रतिउत्तर करत असताना आपण पाहतोय अश्विन पाटीलला. मागच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर परत एकदा अव्वांतर चेंडू फेकला. एक्स्ट्राच्या रूपानं धावा खर्च करत असताना गोलंदाज थोडासा प्रेशर जरूर असेल, कारण तर जय गायकवाडला इथे विचार करावा लागेल इथे अश्विन पाटीलच्या समोर कुठल्या प्रकारचे चेंडू फेकायचे. अश्विन पाटीलची फलंदाजी त्याला समजून घ्यायचे आणि त्याच प्रकारचा चेंडू त्याच्या समोर त्याला फेकायचंय. कान मंत्र जरूर दिला गेला इष्टरक्षकाच्या माध्यमातून, मात्र त्या मंत्राचा इथे वापर करेल का गोलंदाज? अश्विन पाटीलला रोखून ठेवेल का? मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवेल का? इथे अप्रतिम चेंडू, कोलवर पद्धतीचा चेंडू होता, तितक्या ताकदीनं चेंडूला केलून काढलं होतं. गोलंदाजानं स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय, कोणती धावसंख्या नसेल. आता मात्र थोडं शांत बसवलं अश्विन पाटीलला गोलंदाज जय गायकवाडनं. धावसंख्या स्थिर 29 धावा धावफलकावरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. राऊंड विकेट कट केलाय, स्टेअर केला, युक्तीचा वापर. चेंडू येईल इथे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, तत्पूर्वी घेतली जाईल एक धाव. आणि इथे षटकाचा आपण विचार केला तर दुसरा षटक सुद्धा इथे समाप्त. 2 षटकांची समाप्ती आणि पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारी टीम सुवीर स्पोर्ट बिनगडी बाद. एकूण धावसंख्या 31-31. नक्कीच काही दिवसानंतर आपण शिमग्याचा मोठा सण, मोठा उत्सव देखील पाहणार आहोत. आणि नक्कीच त्या सणाची आठवण आमचे डीजे मास्टर यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज षटकाला होईल इथे सुरुवात. प्रमोद घरत आपण पाहतोय पहिला चेंडू प्रहार चढवलाय आणि इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी इथे धावा घेतल्या जातील. एकूण 2 धावा. जरूर या क्षेत्ररक्षकानं आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या. प्रमोद घरतला आपण जरूर पाहतोय गोलंदाज. तर नक्कीच इथे चेक केला जाईल हा षटकार आहे की नाही. आपण पाहू शकाल आमची लाईव्ह टीम सज्ज आहे. 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून इथे चेक केलं जाईल. क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय की हा षटकार आहे. चला पंच ऑन फील्ड जो निर्णय असेल तोच द्या, कारण क्षणचित्र ज्या पद्धतीनं टिपले पाहिजे होते त्या पद्धतीने झाले नाहीयेत, कारण फोकसचा उजेड तिथे आलाय, थोडासा ब्लर झालाय. चला लेपर्ड्स 11 आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, लेपर्ड्स 11 आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. आता मात्र डॉट बॉल, सुरेख कामगिरी. आता अश्विनला थांबवलंय. प्रमोद घरतला आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. इथे 3 क्षेत्ररक्षक चेंडूबागी, सेफ लँडिंग, जोपर्यंत उचलेल फेकेल. दुसरी धावीचा प्रयत्न आणि प्रयत्न झाला इथे सफल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
चित्याची चपलाई या दोन फलंदाजांमध्ये पाहिली. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या आणि संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम या दोन फलंदाजांनी केलंय. एकूण धावसंख्या गडी बाद झाले 0. 35 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे अश्विनसाठी. हा चेंडू कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न इथे मात्र करू दिला नाहीये. इथे एकच धाव येईल या चेंडूवरती. 36 धावा. तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला चेंडू फेकून झालेत एकूण 4. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. आपण पाहतो ही स्पर्धा औला प्रीमियर लीग 2024 JWR आणि JWL पुरस्कृत ही स्पर्धा नक्कीच आपण एन्जॉय करतोय मैदानावरती. OPL धमाका 2024 चेक. चला टॉस साठी या लेपर्ड टीमचे कॅप्टन आणि सिद्धिविनायक टीमचे कॅप्टन आणि लेपर्ड टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. येस. आणि इथे आता मात्र फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय गोलंदाज प्रमोद घरे त्यानं. फलंदाज बाद झाला इथे समाधान गायकवाड. फलंदाज बाद झाला समाधान गायकवाड. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. सुरवी स्पोर्ट 11 टीम करून अभिजित मात्रे. 36 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. पहिल्या सत्राचा इथे खेळ मार्गस्थ आहे. मैदानामध्ये प्रमोद घरत गोलंदाजी करतोय. टॅप केलाय चेंडूला. लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. उचलेल फेकेल तत्पूर्वी एकच धाव येईल या चेंडूवरती. एकापेक्षा काहीच नाहीये. एकंदरीत षटक क्रमांक 3 समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा 1 गडी बाद. पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय सुवीर स्पोर्ट 11 टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये वंश अँड स्वरा 11 टीम. गिवडीचे भूमिपुत्रांचे कैवारी. नक्कीच आपण पाहतोय दिवंगत स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं हे गीत, त्यांच्या नावाचं हे गीत आपण जरूर पाहिलं. डीजे सँडी यांच्या माध्यमातून. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. एकूण धावसंख्या 37 धावा धावफलकावरती अश्विन पाटील आणि अभिजित मात्रे 2 फलंदाज मैदानावरती खेळ करतायत. शेवटचं षटक आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं. पहिल्या चेंडूवरती आली 1 धाव. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र सुरेख कामगिरी करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती विनीत पाटील 4थं षटक फेकतोय. पहिला चेंडू फेकला 1 धाव खर्च केले. इथे पाहू शकाल आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल. एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, एक क्षेत्ररक्षक डीप विकेट रिझन, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक डीप फाईन लेग जरूर आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या चौफेर बाजूने सीमारेषेलगत. गोलंदाज तयार. यावेळीस प्रहार अप्रतिम फटका. चेंडू जाईन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. विनीत पाटील याच्या दुसऱ्या चेंडूवरती हा प्रहार आपण पाहिला अश्विन पाटीलचा. अश्विन पाटील ॲज अ ओपनर आहे. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 3 षटकार पाहिलं आणि स्वतः संघाचा संघनायक देखील आहे. संघनायकाची भूमिका मैदानामध्ये बजावत असताना जिम्मेदारी इथे नक्कीच त्याच्यावरती आहे आणि ती जिम्मेदारी राखत असताना मैदानावरती जरूर आपण पाहतोय त्याच पद्धतीनं फलंदाजी करतोय. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत
षटकार चौकारांची खेळी त्याच्या माध्यमातून आपली आक्रमकता दाखवत असताना मैदानावरती विनीत पाटीलच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार 44 44 धावा धावफलकावरती उर्वरित 4 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. किती धावा जमवता येतील पहिल्या सत्रामध्ये खेळ करणाऱ्या सुवीर स्पोर्ट 11 संघाला किती धावांचं लक्ष ठेवतील त्यांच्या समोर असणारा वैश आणि स्वरा 11 टीम समोर हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. मैदानावरती उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकललाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचल फेकेल तत्पूर्वी क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं. फेकी सुद्धा सुरेख झाली होती परंतु गोलंदाजानं केली चुकी त्याचा परिणाम भोगत असताना क्षेत्ररक्षण करणारी टीम या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि 2 संघ पुढे सरकेल. एकूण धावसंख्या 46 46 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये खूप चांगला खेळ अश्विन पाटीलच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळते. झेल हवेत तिथे क्षेत्ररक्षक होता. झेल सोडला गेलाय. जीवदान मिळाला अश्विन पाटीलला. इथे मात्र क्षेत्ररक्षक काहीशी साथ देत नाहीये आणि त्यांचा परिणाम भोगतोय वंश आणि स्वरा 11 टीम. पुन्हा एकदा एक धावेच्या मदतीने संघ पोहोचला. एकूण 47 47 धावा धावफलकावरती. भाया गायकवाड बीजी आपण नक्कीच पाहतोय गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये प्रत्येक चेंडूची अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असताना समालोचकाच्या पाठीचा कणा ज्याला म्हटलं जातं तो पाठीचा कणा. खूप चांगलं सहकार्य खूप चांगलं योगदान त्यांचं देखील आम्ही सहर्ष करू स्वागत. मैदानामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेट. बिग हिट प्रहार केलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. वेलकम टू दीबा. त्रेपन्न धावा धावफलकावरती. खूप मोठा आकडा. पुन्हा एकदा जरूर प्रहार केलाय. चेंडूने उंची घेतली अंतर कमी गाठलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात पकडला गेलाय झेल आणि ते फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज विनीत पाटील. आणि इथे सत्र क्रमांक पहिलं समाप्त होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला फलंदाजी आली होती तो सुवीर स्पोर्ट 11 संघ. एकूण धावसंख्या जमवल्या त्या म्हणजे 53 आणि 54 धावांचं लक्ष पुढच्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये असेल वंश अँड स्वरा 11 टीम समोर. तर की टॉस केला जाईल आमच्या मंचावरती. एका बाजूला असेल लेपर्ड्स 11 टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल सिद्धिविनायक 11 टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन मी नक्कीच आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण पाहू शकाल आमच्या मंचावरती टॉस बॉक्स मध्ये. टॉस इथे केला जातोय. टॉस का बॉस ठरतोय सिद्धिविनायक 11 टीम. टॉस का बॉस. यात नंतर आपला निर्णय काय असेल तो कळवायचा आणि लगेच आपण मैदानामध्ये उतरायचंय. मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होईल. 53 धावा ठोकल्या. 54 धावांचं लक्ष इथे असेल वंश अँड स्वरा 11 टीम समोर. आता या 54 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील मैदानामध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर अश्विन पाटीलनं खूप चांगली फलंदाजी केली होती. आता त्याच प्रकारची फलंदाजी करायची मैदानामध्ये. प्रमोद घरतचा संघ मैदानामध्ये जरूर आपण पाहतोय आणि प्रमोद घरत मध्ये ती ताकद आहे मैदानामध्ये त्या प्रकारची फलंदाजी करण्याची.
11:50 झाले आहेत आणि आमचे डीजे मास्टर आता रंगात आलेत. डेफिनेटली. तर नक्कीच आपण बघा या ठिकाणी बक्षीस आलंय प्रमोद घरात यांच्यासाठी 3 षटकारांसाठी उदय तुलशीराम म्हात्रे यांच्याकडनं प्रमोद घरातनं जर 3 षटकार ठोकले तर 5,000 आणि किशोर म्हात्रे यांनी देखील 3 षटकार ठोकले तरी 5,000. उदय तुलशीराम म्हात्रे यांच्याकडनं मोटिवेट प्रोत्साहन केले जाते दोन्ही फलंदाजांना. 3 षटकार ठोका आणि रोख रक्कम 5,000 आमच्याकडे जमा झाली आहे. उदय या आपण उदय तुलशीराम म्हात्रे आपण व्यासपीठावर यावं. 54 धावांचं लक्ष. ॲज ओपनर सलामीची जोडी तयार. पहिलाच बॉल प्रमोद घरतसाठी टोलवलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार हा आला चौकार. पूर्ण करायचंय. 13.50 सरासरी मैदानामध्ये राखायचे आणि त्या सरासरी तुम्हाला धावसंख्या जमवायच्या आहेत आणि ती सरासरी जर तुम्हाला कायम ठेवायची असेल तर या प्रकारची फलंदाजी जरूर तुम्हाला करायची आहे. सुरुवात सुरेख केली प्रमोद घरत या फलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका 4 धावांचा अभिजित म्हात्रे याच्या गोलंदाजीवरती एट मोर विकेट. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेनं मारण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाज थोडीशी दिशा भरकटलाय. लेग स्टंप सोडून गेलेला हा चेंडू आणि इथे येईल हा चेंडू स्क्वेअर अवांतर 1+1 2 धाव्यांचा हा मोठा बोनस टीम वंश आणि स्वरा 11 टीमला जरूर आपण पाहतोय. एकूण धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण 6 धावा धाव फलकावरती प्रमोद घरत आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी किशोर म्हात्रेला आपण पाहतोय ॲज ओपनरच्या भूमिकेमध्ये. 54 धावांचा पल्ला इथे सहजरित्या पार करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला इथे आक्रमकता दाखवावी लागेल. त्यासाठी तुम्हाला खूप चांगला खेळ करायचा आहे आणि एकीकडे या 53-54 धावा रोखायचा असतील तरी ती या 2 फलंदाजांना तुम्हाला रोखून ठेवायचं आहे. डावकुर्याचा फलंदाज एकरूज लाईन युक्तीचा वापर आणि ते झेल सोडला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दणदणीत फटका 4 धावांचा. अप्रतिम फटका चौकार संघ. संदीप पण खरं तर संजय म्हात्रेच्या हातातून झेल निसटलाय परंतु संजय म्हात्रेने जर झेल टिपला ना तर अजित म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. नक्कीच रिव्हर्स केल्याचा प्रयत्न सफल झालाय. इथे तर आता जर विचार केला तर आपण सीधे उंगली से भी घी निकल रहा है, टेढ़ी उंगली से भी घी निकल रहा है. 2 चेंडूवरती 2 चौकार. संघाची धावसंख्या एकूण जाऊन पोहोचेल 14 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ जरूर संपलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक. डावकुऱ्याचा हा फलंदाज किशोर म्हात्रे एका पाठोपाठ 2 चौकार. खूप चांगली कमालीची फलंदाजी मैदानामध्ये करत असताना पुन्हा एकदा प्रहार. तिथे क्षेत्ररक्षक नसणार आहे आणि चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार. एका पाठोपाठ हा 3रा चौकार. चौकार हॅट्रिक किशोर म्हात्रे या फलंदाजाच्या माध्यमातून. संजय गायकवाड यांना सुवर्ण संधी आहे बघा. झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक अजित म्हात्रे यांच्याकडनं दिलं जाईल. संजय गायकवाड आपण पाहतो या खेळपट्टीवर. 2 फलंदाजांनी जर 3 षटकार ठोकले तर उदय तुलशीराम म्हात्रे यांच्याकडनं 5,000. आई बघा अगदी गलीच्या दिशेने जातोय 4 धावांसाठी चौकार. मी म्हटलं होतं 13.50 सरासरी राखायचे परंतु इथे सरासरीला वेग दिलाय. 54 धावांचं लक्ष इथे मात्र पूर्ण करत असताना खूप चांगली फलंदाजी
षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. एकत्रित आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर वाईट, नंतर चौकार 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 आणि चौकार. 5 चेंडूवरती 5 चौकार, त्यामध्ये 4 चौकार किशोर म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहिले. इथे सन्मान देण्याचा प्रयत्न, इथे मात्र नक्कीच बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. षटक क्रमांक पहिलं समाप्त. एकूण धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. 54 धावांचा पल्ला पार करण्यासाठी उतरलेली टीम वंश अँड स्वरा. संघासाठी शुभेच्छा आल्यात. कानोबा हॉटेल यांच्याकडून आपण पाहू शकाल आमचे मान्यवर मिलिंदजी म्हात्रे, अक्षय म्हात्रे आणि मोनीजी पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांकडून प्रमोद घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमला इथे खूप सारे शुभेच्छा. आपण जरूर मॅचकडे वळूया. एकूण 22 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला इथे होईल सुरुवात आणि गोलंदाज आहे अश्विन पाटील. संघाचा संघनायक इथे झेल उडाला, पकडला गेलाय झेल. बड़ी मछली जाल में सब मछुआरे खुश. प्रवीण गरत बॅक टू द प्रेवलिंग. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे फलंदाज प्रमोद घरतला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. अश्विन पाटील हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती सफलता. नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आहे विनीत पाटील. परंतु मैदानावरती किशोर म्हात्रे अजूनही आहे, ज्याच्या माध्यमातून आपण 4 चौकार पाहिले. त्याच्यावरती जिम्मेदारी आहे आणि त्या जिम्मेदारीने तो फलंदाजी जरूर करते आणि त्याच प्रकारची फलंदाजी त्याला आता चालू ठेवायची. एकंदरीत 22 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. 54 धावांचा पल्ला पार करायचे मैदानामध्ये. अजून विचार केला तर 17 मध्ये 32 ची गरज. कट केलाय आणि इथे यष्टीरक्षकानं आपलं काम सफलतेपूर्वक पार पाडलंय. फलंदाज होईल इथे बाद. फलंदाज विनीत पाटील बॅक टू द प्रेवलिन. हा दुसरा गडी टीम वंश अँड स्वरा 11. टीम 22 वरती ही दुसरी सफलता. अश्विन पाटीलची कमालीची गोलंदाजी जरूर आपण पाहतोय. एका पाठोपाठ 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. माघारी पाठवलंय प्रमोद घरतला, माघारी पाठवलंय विनीत पाटीलला. आता नवीन फलंदाज देवीदास गायकवाड एक डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. येणाऱ्या चेंडूचा खेळ करेल. स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवण्याचा जरूर प्रयत्न. चेंडू जाईल इथे लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि चुकीचा परिणाम भोगत असताना सुवीर 11 टीम हा आलाय चौकार. जे 3ऱ्या चेंडूवरती चौकार. क्षेत्ररक्षकांना न दिलेली साथ आणि त्याचा परिणाम भोगत असताना क्षेत्ररक्षण करणारी टीम. इथे खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला अश्विन पाटीलच्या गोलंदाजीवरती, ज्या अश्विननं एका पाठोपाठ 2 गडी बाद केले होते आणि त्याच्याच गोलंदाजीवरती हा चौकार. हा बॉल पंचांचा इशारा ऑफ स्टंप सोडून गेलाय. हा स्वेर घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. बोनसच्या रूपाने 1 धाव खर्च केलाय गोलंदाजानं. चौकार आल्यानंतर थोडासा प्रेशर आणि परिणाम वाईड बॉल. एकंदरीत धावसंख्या 27. अक्रॉस द लाईन लो फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेन.
तत्पूर्वी पळून काढली फक्त आणि फक्त एकच धाव. आता ऑन स्ट्राईकिंगवरती असेल किशोर म्हात्रे, ज्याच्या बॅटमधून आपण मोठमोठे फटके पाहिले. तो किशोर म्हात्रे वाट पाहत होता, कधी मला स्ट्राईक मिळेल आणि मी माझी आक्रमकता दाखवेल, मी माझी फटकेबाजी दाखवेल. आता ती वेळ आले, आता त्याला संधी मिळाली. त्या संधीचं त्याला आता सोनं करायचंय मैदानामध्ये. एकूण धावसंख्या 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गडी बाद 54 धावांचा पल्ला पार करायचा आहे. अश्विन पाटीलचं दुसरं षटक आपण जरूर पाहतोय. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत एकूण 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ. सन्मान दिलाय, इथे चेंडू घातक ठरला असता, परंतु इथे सन्मान दिलाय चेंडूला. कोणती धावसंख्या नसेल, सुरेख कामगिरी आता अश्विन पाटीलची. इथे शांत बसवलंय किशोर म्हात्रे या फलंदाजाला. कोणती धावसंख्या खर्च केली नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता. अंतिमचा बॉल आणि पुन्हा एकदा ती चुकी यष्टीरक्षकाकडून आणि चुकीचा परिणाम. चेंडू जातो इथे सीमा पार. आणखी एक दर्जेदार चौका. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, चला टॉस साठी या. लिपर्ड्स 11 आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, तुम्हाला लास्ट कॉल आहे. टॉस झाला. झाला का? चला टॉस झालेला आहे, तर निर्णय आपल्यापर्यंत येईल. एकूण 12 बॉल आणि जिंकण्याकरता 22 धावा. एकूण 32 धावा धाव फलकावरती. आता 12 मध्ये एकूण 22 काढायचे. मैदानामध्ये तुम्हाला आता 11ची सरासरी राखायची. आता इथून चांगली गोलंदाजी करायची. आता इथून चांगली फलंदाजी करायची. जिंकणार कोण? एका बाजूला सुवीर स्पोर्ट 11 टीम आणि त्यांच्या विरुद्ध वंश अँड स्वरा 11 टीम मैदानामध्ये आपला खेळ दाखवत असताना आतापर्यंत खूप चांगला खेळ आपण नक्कीच पाहिला किशोर म्हात्रेकडून. आपण खूप चांगली गोलंदाजी पाहिली अश्विन पाटीलकडून. आता मात्र कशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला इथे होईल सुरुवात आणि तिसऱ्या षटकासाठी ज्याची निवड केली तो गोलंदाज आहे वंश अँड स्वरा 11 टीम कडून सुदर्शन म्हात्रे. हा निर्णय षटक असेल. आता 11ची सरासरी राखायची आहे. 12 मध्ये आता 22ची गरज आहे मैदानामध्ये. मोठे फटक्यांची जरूर आवश्यकता असेल, ती आवश्यकता आता भागवावी लागेल. मात्र एकंदरीत या फलंदाजांना थोडंसं थांबवावं लागेल. गोलंदाजांना त्या प्रकारची गोलंदाजी करायची आहे. वेळेचा विचार केला 12 वाजून कंप्लीट 3 मिनिटं आपण जरूर पाहतो. एक शांत वातावरण आता आपल्याला पाहायला मिळेल. लाईन केल्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. चेंडू लेग स्टंप सोडून गेलाय. हा अवांतर चेंडू फेकला गेलाय गोलंदाजाकडून आणि इथे अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वरती. समीकरणामध्ये छोटासा बदल. धावसंख्येची गरज आहे आता 21. चेंडू असतील ते 12. आता जसजशी चेंडूची फेकी होईल तसतसं समीकरणामध्ये आपण जरूर बदल पाहू. मैदानामध्ये खूप चांगला खेळ. यावेळीचा चेंडू लाईन केल्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर इथे केला नव्हता. फलंदाजांना खडे मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. खूप वेगवान चेंडू होता आणि ते निर्धाव चेंडूची सांगता. मागच्या चेंडूची भरपाई या चेंडूवरती जरूर आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सुदर्शन म्हात्रे. यावेळी झेल हवेत आहे. झेल क्षेत्ररक्षक झेल खाली आणि इथे पकडला गेलाय झेल. संपवलाय फलंदाज देवीदास गायकवाडचा खेळ. थँक्यू डीजे. अप्रतिम झेल पकडला गेला. फलंदाज इथे बाद झाला. देवीदास गायकवाड. नवीन फलंदाज मैदानामध्ये आयुष गायकवाड. आता इथून चांगली फलंदाजी करायची मैदानामध्ये. अजून जर आपण विचार केला तर 21 धावेची गरज आहे आणि चेंडूंची संख्या असेल ती 10. 10 मध्ये 21. 21 धावेची गरज. मैदानामध्ये दुसऱ्या आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज खेळ करत असताना हा बॉल खूप चांगला बॉल होता, मात्र तितक्या ताकदीनं खेळून काढता आला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. आता इथे शांत बसवलंय गोलंदाजानं. एकंदरीत सुदर्शन म्हात्रेचे आपण जर विचार केला आतापर्यंत चेंडू फेकले 3, त्यामध्ये धाव खर्च केले फक्त 1. टॅप केलाय. चेंडूला कार्पेटच्या साईडने ढकलणे. 1 धाव कंप्लीट आणि इथे स्ट्राईक रोटेट. एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. एकूण धावसंख्या 34. समीकरणामध्ये छोटासा बदल. आता चेंडू असतील एकूण
8 आणि धावांची गरज आहे ती 20. आता 20 मध्ये 8. जोपर्यंत मैदानावरती किशोर मात्रे तोपर्यंत आपण नक्कीच पाहू वैशाल सोरा 11 टीमच्या आशा जिवंत, परंतु आशा जिवंत ठेवावे लागतील. फलंदाजी करायची मैदानामध्ये, त्याच्या माध्यमातून आपण एकूण 4 चौकार जरूर पाहिले. एकूण चेंडूचा खेळ केला 6, त्यामध्ये 16 धावांचं योगदान. किशोर मात्रे जरूर आपण फलंदाजाला पाहतोय. डावकुऱ्याचा फलंदाज. आता 20 धाव्यांची गरज आहे. मोठा फटका प्रहार. गरज होती फटक्याची आणि गरज भागवली गेली. चेंडू जाईल डीप मिड विकेट रिजन मध्ये. 1 बाउंस सीमा पार. हा आलाय दर्जेदार चौकार. सोळा धावांची गरज. 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता मैदानावरती मेहनत घ्यायचे गोलंदाजांना. आता मैदानावरती मेहनत करायचे फलंदाजांना. म्हटलं जातं नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो, तर मेहनतीचा भाग हा 99% असते. तुम्हाला इथे मेहनत करायची आहे. 99% प्रहार केलाय, प्रहार केलाय. पुन्हा एकदा तीच दिशा, परंतु फटका वेगलाय. मागच्या चेंडूवरती 4 आणि या चेंडूवरती आल्या 6. चालून गेल्या. निधड्या छातीनं हिंदुस्थान हलून गेला. वाघनाकाने अफजल खानाचा कोतला फाडून गेला. मुडमर मावल्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत आपण जरूर ऐकलं. मैदानामध्ये आपण जरूर बोलूया. 3 षटकांचा खेळ इथे संपला. आता उर्वरित चेंडू असतील 6 आणि गरज आहे ती 10 धावांची. कोण जिंकणारा सामना खूप मोठा प्रश्नचिन्ह. क्रिकेटचा हा महासंग्राम जरूर आपण पाहतोय. OPL ओला प्रीमियर लीग 2024 हे पर्व आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. जिंकणार कोण? सुवीर स्पोर्ट की एका बाजूला वैशाल सोरा. मैदानामध्ये चालू असणारा सामना युद्ध, युद्ध आणि युद्ध. 6 मध्ये 10ची गरज. मैदानामध्ये गोलंदाज आहे 4थ्या क्रमांकावर विनय पाटील. विनय पाटीलचा पहिला बॉल, एक धाव कंप्लीट. दुसरी ते मात्र घेऊ दिली नाहीये. सुरेख कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय. एकने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वरती. आता 5 मध्ये 9ची गरज आहे. जोपर्यंत मैदानावरती आपण पाहू शकाल किशोर मात्रे, तोपर्यंत आशा पल्लवित असतील. डेफिनेटली 5 बॉल 9 धावांची गरज. उदय तुलशीराम मात्रे मोटिवेट करत असताना या संघाला पाहायला मिळतंय. 3 बॉल 3 षटकारांसाठी 5,000चं बक्षीस त्यांनी लावलं होतं. उदय तुलशीराम मात्रे किशोर मात्रे यांचे मित्र आहेत. आता खूप मोटिवेट करतायत. 5 बॉल 9 धावा. मॅच मध्ये आता रंगत आले संदीपान. नक्कीच नक्कीच आता रंगतदार निर्माण झाले मैदानामध्ये. मॅच मध्ये आता रंगतदार. जसजसे चेंडूची फेकी होते ना, तस तसं हृदयाचे टोके वाढतायत. जसजसं चेंडूची फेकी होत आहे, तस तसं मैदानामध्ये मॅच रंगतदार होतोय. यावेळी चेंडू आपण पाहू शकाल वाईड बॉल. इथे मात्र चुकीची गोलंदाजी, चुकीची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज विनय पाटील याच्या माध्यमातून. आता 5 मध्ये 8ची गरज आहे. 5 मध्ये 8ची गरज. सामना खूप चांगला, सामना खूप रंगतदार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये सामना चालू आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. सेफ लँडिंग. दुसरीचा प्रयत्न आणि इथे सहजरित्या 2 धावा कंप्लीट. जितकी स्ट्राईक जास्त किशोर मात्रेला मिळेल ना, तितकं चांगलं. नक्कीच आपण पाहू वैशाल सोरा 11 टीमला. 4 मध्ये आता 6ची गरज. डेफिनेटली 4 बॉल 6. काय मॅच रंगतदार. व्यासपीठावर आमचे सुरेश नाना, तुलशीराम भाऊ नाना, अर्थात TB नाना, त्याचबरोबर हरिचंद्र गायकवाड,
आणि त्याचबरोबर चिंतामणी मुंगाजी, हिरामन म्हात्रे हे आमची सर्व ज्येष्ठ मंडळी मॅचचा आनंद घेतात. रमेश म्हात्रे असतील आणि उदय म्हात्रे. काय मॅच रंगली आहे बघा. 4 बॉल 6ची गरज. क्लीन बॉल्ड, हो हो. निर्णायक विकेट, सफलता केली प्राप्त. फलंदाज किशोर म्हात्रेला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलाय गोलंदाज विनीत पाटीलना. एक मोठा गडी बाद. आता सरासरी 3 चेंडू आणि धावांची गरज आहे 3-6. आणि मॅच मध्ये मजा येत असताना आता मात्र सामना कोण जिंकेल. वंश अँड स्वराज स्पोर्ट्स विपक्ष सुवीर स्पोर्ट्स. नक्कीच किशोर म्हात्रे हा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जय गायकवाड. इथे आक्रमकतेची गोलंदाजी करतोय गोलंदाज विनीत पाटील. प्रशंसा विनय पाटील. प्रशंसा करावी लागेल. 3 मध्ये 6ची गरज आहे. आता सुरुवातीचे 2 चेंडू जर निर्धाव आले ना तर हा सामना खूप रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. काय असेल या सामन्याचं चित्र, काय असेल या सामन्याचं रहस्य, येणारा काल आणि वेळ आपल्याला जरूर सर्व काही सांगून जाईल. आणि निर्णायक क्षणी हा निर्णायक फटका आलाय जय गायकवाड याच्या बॅट मधून. षटकार आणि या सामन्याचा निर्णय. व्हॉट अ मॅच. सामना जिंकलाय. उदयजी, तुलसीराम म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. खरं तर मोटिवेट करत असताना आपण पाहिलं वंश अँड स्वराज संघाला. आणि शेवटपर्यंत मॅच रंगतदार स्थितीत पाहायला मिळाला. नक्कीच हा सामना जिंकतोय तो म्हणजेच वंश अँड स्वराज 11 टीम. लगेचच आपण